समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपूरचा हा अक्षय किनेकर आता सहाय्यक कमांडर म्हणून नियुक्त होणार आहे। अक्षय दिवाकर किनेकर यांनी यूपीएससी अंतर्गत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स सीएपीएफ परीक्षा उत्तीर्ण केली असून परीक्षेत त्यांना देशात 329वी रँक मिळाली आहे। या अंतर्गत आता ते सीआरपीएफ, बीएसएफ, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल किंवा सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यामध्ये असिस्टंट कमांडर म्हणून नियुक्त होणार आहे। वायसीसी मधून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी ऑफर झालेला आयटी कंपनीचा जॉब सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी केली। विशेष म्हणजे कुठेही शिकवणी न लावता सेल्फ स्टडीने हे यश मिळवले आहे। यामुळे अक्षय यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे। अक्षय यांच्या आई अलका किनेकर या शिक्षिका असून वडील अमरावती येथील शिक्षण विभागातून निवृत्त झाले आहेत। भविष्याचा जर विचार केला तर ॲज अ असिस्टंट कमांडर मी माझ्या देशासाठी माझी सर्व्हिस प्रोव्हाइड करेल। बेसिकली माझं जे जॉब प्रोफाईल आहे ते इंटरनल सिक्युरिटीशी रिलेटेड आहे, तर त्यामध्ये मी माझं मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करेल। तुम्ही यूपीएससी क्रॅक करता वेळी कोणत्या पद्धतीनं स्टडी मटेरियल यूज केलं, कुठनं कोचिंग घेतलं तुम्ही, तुमचे इन्स्पायर्ड कोण? माझं इन्स्पिरेशन हे माझे आई बाबा आहे, कारण त्यांच्यापासूनच मी खूप इन्स्पायर झालेलो आहे। त्यानंतर स्टडी मटेरियलचा जर आपण विचार केला तर जे NCERT असतात आणि जे स्टँडर्ड बुक असतात त्यामधनं मी माझा पूर्ण अभ्यास केलेला। नेमका तुमच्या यशामागे कोणत्या पद्धतीची तुमची मेहनत आहे? डेफिनेटली यामध्ये सक्सेस पेक्षा आपल्याला फेल्युअर हे जास्त मिळते, बट जर आपण फेल्युअरला बरोबर अनालाइज केलं, फेल्युअर मधून जर आपण शिकलो तर आपल्याला सक्सेस हे डेफिनेटली मिळते। आणि सेम केस ही माझ्यासोबत सुद्धा झालेली आहे। पहिले 2-3 अटेम्प्ट मी फेल झालो, मी चुकलो, मी त्या चुकांचा अभ्यास केला आणि मग त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून सर आज मी असिस्टंट कमांडर बनलेलो आहे। कोणत्या कोचिंग इन्स्टिट्यूट मधून तुम्ही कोचिंग घेतलेले आहे? या एक्झामसाठी स्पेशली मी सर सेल्फ स्टडीज केलेली आहे। जर अधिकारी बद्दल जर विचारलं तर माझ्या परिवारामध्ये माझ्या पप्पांचे मोठे भाऊ हे शिक्षण विभागामध्ये मोठे अधिकारी होते, तर एक प्रकारे त्यांच्याकडनं मला इन्स्पिरेशन मिळाली। मला वाटते की गव्हर्नमेंट सर्व्हिस हे सोसायटीला कॉन्ट्रीब्यूट करायचं एक चांगलं मीडियम आहे, त्याच इन्स्पिरेशन थ्रू मी या फील्डकडे वळलेलो आहे। येणाऱ्या पिढीला, जनरेशनला काय संदेश देऊ इच्छिता? ही खूप चांगली फील्ड आहे। जर आपल्याला पब्लिक एक्सपोजर पाहिजे आहे, आपल्याला जर लोकांचे जर इमोशन, लोकांचे इम्पॅथी, लोकांचं जे बेसिक प्रॉब्लेम आहे त्याची जर जाणीव असेल तर आपण या फील्डमध्ये खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो।